तर नमस्कार मित्रांनो, अनेक लोकांचे अनेक मित्रांचे मला मेसेज आले, कमेंट्स आले की शेतीबद्दल काहीतरी व्हिडिओ बनवा, शेतीविषयी काहीतरी व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आपली जी शेती राहते त्याचे एकर कसे मोजायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। बघा मित्रांनो, तर मित्रांनो काय करायचं माहिती आहे का, आपली जी शेती असते त्याची चारही बाजू काय करायची, मोजून घ्यायची मित्रांनो। चारही बाजू मोजताना काय करायचे मित्रांनो, ते चारही बाजू फुटामध्ये मोजायची, किती फूट आलेले आहे ते बघायचे। बघा, त्याचं एक साधं आणि सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय। आता बघा काय आहे मित्रांनो, आपली जी चारही बाजू राहते त्या चारही बाजूची काय करायची, एकमेकांची काय करायची, बेरीज करायची मित्रांनो। बघा कसं, जी काही समोरासमोरील बाजू असते, आता इथे 180 फूट दिलेला आहे, त्याची समोरची बाजू काय असणार आहे 160 फूट। नंतर त्याच्यानंतर काय दिलेलं आहे 140 फूट आहे, त्याची समोरील बाजू काय आहे 120 फूट आहे मित्रांनो। तर पहिले काय करायचं मित्रांनो, एक कोणतीही बाजू घ्यायची, त्यांची काय करायची, बेरीज करायची। बघा मी काय करतो, पहिले 180 प्लस काय आहे 160 फूट, 180 आणि 160 फूट मित्रांनो। आता यांची दोघांची बेरीज करायची मित्रांनो। बेरीज काय येईल मित्रांनो 340। आता यांची जी बेरीज येते मित्रांनो, त्या बेरजेला काय करायचं आहे, 2 ने भागायचं आहे। काय करायचं आहे, 2 ने भागायचं आहे। काय करायचं आहे, बे एक बे, नंतर 17 दुने 34, म्हणजे उत्तर काय आहे मित्रांनो 170। त्याच्यानंतर बघा दुसरी बाजू काय आहे 140 फूट अधिक 120 फूट, यांची बेरीज काय येईल मित्रांनो 260। काय बेरीज येईल 260 भागिले काय करायचे 2 करायचे मित्रांनो, बे एक बे, 13 दुने 26, उत्तर काय येईल मित्रांनो 130। नंतर काय करायचंय, जे काही उत्तर आलेलं आहे पहिली बाजू आणि दुसरी बाजूचं जे काही उत्तर आलेलं आहे त्यांचं काय करायचं मित्रांनो, गुणाकार करायचंय। बघा 170 गुणिले 130। आता यांचा जो काही गुणाकार येणार आहे, आपण त्यांची आपण गुणाकार करूया मित्रांनो। यांचा गुणाकार केल्यानंतर यांचं उत्तर काय येणार आहे 22,100 स्क्वेअर फूट। आता हे जे काही उत्तर येणार, यांचा गुणाकार करून येणार जो काही उत्तर आहे तो कशामध्ये लिहायचा आहे, स्क्वेअर फूट मध्ये लिहायचा आहे मित्रांनो। आता हा जो काही गुणाकाराचं उत्तर, यांचं उत्तर आलेलं आहे, त्या उत्तराला काय करायचं आहे मित्रांनो 22,100 भागिले किती करायचंय 1089। काय करायचंय 1089 जो काही गुणाकार आलेला आहे त्याला काय करायचंय, भागाकार करायचा आहे। बघा मित्रांनो, परत आपण कॅल्क्युलेटरवर जाऊ। मग याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो 20.29 गुंठे। आता 20.29 गुंठे याचं उत्तर येतोय। मग किती गुंठ्याचं 1 एकर होतं तुम्हाला माहित आहे, 40 गुंठ्याचा 1 एकर येतो। 40 गुंठ्याचा 1 एकर होतो, तर मग 20 गुंठा म्हणजेच काय अर्धा एकर, म्हणजेच काय या जागेचं एकर किती आहे मित्रांनो अर्धा एकर। आणि नंतर काय आहे 2.9 गुंठे। सगळ्या बाजूंचं उत्तर काय आहे मित्रांनो, पूर्ण शेत काय आलेलं आहे मित्रांनो अर्धा एकर, 2.9 गुंठे आलेला आहे। मित्र, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा मित्रांनो, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद।